तर पुढची बातमी बघूया। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर भर बैठकीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांवरती बरसल्याचा प्रकार समोर आलाय। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी तुळजापूर आणि परांडा या तालुक्यातील कामं मंजुरीसाठी पुढे पाठवली आहेत, मात्र ती कामं मंजूर करताना त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना विचारात घेतलं नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला। याच मुद्द्यावरून ओमराजे निंबाळकर चांगलेच संतापले। हे तुमच्या बापाचं राज्य आहे का? तुम्ही सत्ताधाऱ्यांची कामं करणार आणि विरोधकांची कामं करणार नाही का? असे खडे बोल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले। तसंच यावेळी त्यांनी हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचा इशाराही भर बैठकीत दिला। संविधानिक पदापेक्षा मोठी झाली का तुम्ही? का विचारलं नाही? मी तिथला खासदार आहे का नाही? तर तुम्ही मालक आहो नाही दादा, का विचारलं नाही? कुणाची नोकरी करायला लागलो? नाही, ज्यावेळी मी आलेलो त्यावेळी ही जी यादी होती ती ऑलरेडी तयार होती ना, त्यामुळे अरे पण लाज वाटली का मला आणून दाखवायला? मला आणून दाखवायला लाज वाटली का? नाही। मग तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? तुम्हाला वाटत तसं तुम्ही करणार? तुम्ही कोण आहेत? कुणाचे नोकर आहेत तुम्ही? तुम्ही खासगी माणसाचे आहेत का जनतेचे आहेत? जनतेचे। मग लाज वाटत नाही तुम्हाला अशा गोष्टी करायला? त्याला हक्कभंगाची नोटीस दे रे। दादा, इथून पुढचे जे आता एमएमजे टप्पातील जो आम्ही आता तुम्हाला सांगतो काय ते। आम्ही तुम्हाला माणुसकीची भाषा कळत नाही, तुम्हाला सांगतो काय असती भाषा ते आणि काय होतंय ते बी दाखवतो।